महान कृष्ण भक्त मीराबाईबद्दल तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु मीराबाईच्या प्रेमात पडलेल्या एका मुलाचं थोडक्यात इथे एक कथा सांगितलेली आहे. त्यातून आपल्याला बरंचसं शिकण्यासारखं भेटेल. कामाचा प्रभाव नामामुळे नष्ट होतो. मीराबाईच्या पदरी एक भंगीन काम करत होती. एकदा तिचा तरुण मुलगा कामासाठी आला व मीराबाईचे सौंदर्य पाहून विव्हळ झाला. एक भगवत भक्त तरुण व राजकन्या घरी गेला व म्हणाले, आईस म्हणाला, बायको असावी तर मीराबाईसारखी. आई म्हणाली, मूर्ख, असे कसे बोलतोस? आपण सेवक आहोत. ती राजकन्या परत शब्द काढू नकोस असले. पण तो अशक्त होत गेला. ध्यानी मनी मीराबाई. मुलगा अशक्त म्हणून आई पण अशक्त होत गेली. एक दिवस मीराबाई म्हणाली, आपणास चांगला पगार देते, चांगलं खायला देते, तरी तुमच्याशी अवस्था का? ती म्हणाली, जीवनात एक शल्य आहे. मीराबाई म्हणाली, कोणते दुःख आहे? आई म्हणाली, ते मी सांगितले तर तुम्ही आम्हाला फाशी द्याल. मीराबाई म्हणाली, मी रागवणार सुद्धा नाही. दया संता भांडवल वेची बोल उपकार, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. माझ्या मुलाने जेव्हापासून आपले रूप पाहिले आहे तेव्हापासून तो खंगत गेला आहे. मीराबाई हसून म्हणाली, त्यास घेऊन या. मी तुमच्या मुलाबरोबर लग्न करण्यास तयार आहे. बनगीन आश्चर्याने मीराबाईकडे पाहू लागली. घरी गेली. मुलास म्हणाली, मीराबाई तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे. त्याला वाटलं, आपलं ऐकलं ते स्वप्न तर नाही ना. दुसऱ्या दिवशी मुलगा राजवाड्यात गेला. मीराबाई समोर उभा राहिला. ती म्हणाली, माझ्याशी लग्न करणार का? तो होय म्हणाला. मीराबाई, मलाही ठीक आहे, पण माझी एक काही अट आहे. समोर पिंपळाचा पार आहे. 7 दिवस अन्न पाणी न घेता न झोपता सतत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ह्या मंत्राचा मनापासून जप करायचा. 8व्या दिवशी वरमाला आपल्या गळ्यात घालण्याकरिता मी येईलच. माझे व माझ्या नोकरांचे सतत आपल्याकडे लक्ष असेल. यात कुचराई झाली तर मोठी शिक्षा होईल. त्यावर मुलास असं वाटलं की 1 सप्ताह नामस्मरण करून मीराबाईसारखी सुंदर कन्या मिळणार असेल तर नामस्मरण करण्यास काहीच हरकत नाही. त्याप्रमाणे त्याने प्रामाणिकपणानेच नामस्मरण करणे सुरुवात केली. झोपला नाही, अन्न नाही, पाणी नाही. 8व्या दिवशी मीराबाई हार घेऊन गेली. तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी मीराबाईला साष्टांग दंडवत घातला व म्हणाला, आपण माझे गुरु महाराज आहात. माझी कामदृष्टी नामामुळे समोर नष्ट झाली. एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिये विषय विसरली काम. तुका म्हणे नाम, ज्याचे नाशी क्रोध काम, हरिभव श्रम उच्चारिता वाचेशी. रामकृष्ण हरी.